हॅलो, नमस्कार. कलावर्धिनी नृत्यशालेने एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे ज्ञानी गुरुवार विथ पायल आणि आजपासून तो उपक्रम सुरू होत आहे. अम, तरुण कलाकारांच्या मनात अनेक वेगवेगळे प्रश्न आत्ता सध्या पडलेले आहेत, कारण असा प्रसंग पहिल्यांदाच आलाय, लॉकडाऊन, कोविड-19 आणि ह्या सगळ्याच गोष्टींमुळे. तर आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचं नाव आहे डॉक्टर परिमल फडके. डॉक्टर परिमल फडके हे स्वतः भरतनाट्यम परफॉर्मर आहेत आणि एज्युकेटर सुद्धा आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्राचे ते अध्यापक आहेत. डॉक्टर परिमल फडके यांनी जगभरात अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये परफॉर्मन्सेस तर केलेलेच आहेत, पण त्याचबरोबर रिसर्च प्रोजेक्ट्स, रिसर्च पेपर्स सुद्धा त्यांनी स्वतः प्रेझेंट केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. डॉक्टर परिमल फडकेंशी आज बोलण्याचं कारण असं की त्यांनी विविध विषय घेऊन वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. खूप जगभरातल्या वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. तर अशा या तरुण आणि खूप एनर्जेटिक अशा व्यक्तीशी आज आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला काहीही प्रश्न त्यांना विचारायचे असतील तर तुम्ही मेसेजच्या ऐवजी इथे कमेंट्समध्ये विचारू शकता. सो गप्पा मारूयात आज त्यांच्याशी. आणि त्यांच्याबद्दल अजून असं सांगायचं तर त्यांनी, मी जसं म्हणाले की त्यांनी विविध विषय घेऊन वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. त्याच्यामध्ये शक्ती नावाचं प्रोडक्शन आहे, कॅलिडोस्कोप आहे, स्वर्णिम नावाचं प्रोडक्शन आहे. असे अनेक प्रोडक्शन्स त्यांनी केलेत ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती सादरीकरणं केलेली आहेत. तर लेट्स इन्व्हाइट हिम. हॅलो, वेलकम टू ज्ञानी गुरुवार दादा. हॅलो पायल, थँक्यू सो मच. तर दादा, मी आता इंट्रोडक्शन मध्ये असं सांगत होते की तू खूप वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे कार्यक्रम आजपर्यंत केलेले आहेत. कॉन्सेप्ट, कोरिओग्राफी, डिरेक्शन पासून सगळं. तर त्याच्यामध्ये कॅलिडोस्कोप नावाच्या प्रोडक्शनचा मी उल्लेख केला, ज्याच्यामध्ये त्याचं नाव, त्याचा विषय तू असा दिलाय की ओडे टू द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर ऑफ द डान्स. तर आम्हाला सुरुवातीला तिथूनच सुरुवात करायला आवडेल की असा विषय का घेतलास आणि का तुला अशा विषयावरती प्रोडक्शन करायचं वाटलं? आता तू बरोबर असं प्रोडक्शन निवडलंयस की ज्याला मी म्हणतोय की कोइन्सिडेंटल प्रोडक्शन, त्याला मी नाव ठेवीन. का कोइन्सिडेंटल? कारण की झालं असं की आमच्या ग्रुपमध्ये आम्ही एक वेगळाच कंटेम्पररी प्रोडक्शन करण्याचा आमचा विचार होता, आमची तयारी चालली होती. आणि बरोबर एक 2 का 3 महिने आधी त्याच्यातली एक प्रिन्सिपल डान्सर ही आजारी पडली. आणि ती प्रिन्सिपल डान्सर आजारी पडली आणि आमच्याकडे जे मटेरियल होतं त्याच्यात आम्ही काय करायचं, कारण की आम्हाला ऍक्च्युली 60 मिनिटाचं काही फ्रेंच कविता होत्या, काही जर्मन कविता होत्या, अशा प्रकारे ते सगळं जुळवून आम्ही आणणार होतो. पण ती प्रिन्सिपल डान्सर जी बऱ्यापैकी त्याच्यात इन्व्हॉल्ड होती तीच ऍबसेंट असल्या कारणामुळे आमच्या पुढे प्रश्न निर्माण झाले की आता करायचं काय ह्याच्या पुढे. सो म्हणून मग मी ब्रेनस्टॉर्म केला आणि विचार केला की ओके, कारण की जस्ट 1.5 महिना राहिला होता आणि 1.5 महिन्यात परत एक नवीन डान्सर क्रिएट करणं आमच्यासाठी शक्य नव्हतं. त्याची कोरिओग्राफी ऑलरेडी बऱ्यापैकी सेट झाली होती. सो मग त्यावेळेलाच मी विचार केला की ठीक आहे, लेट्स लुक ॲट द हिस्ट्री ऑफ डान्स थ्रू द टाईमलाईन आणि नाट्यशास्त्रच्या उगमापासून ते आतापर्यंत असा प्रवास आम्ही तो पूर्ण नेला. मी असं नाही म्हणणार की ते प्रोडक्शन किंवा तो पर्टिक्युलर प्रयोग माझ्या बेस्ट प्रोडक्शनच्या लिस्टमध्ये आहे, पण आय थिंक मला ह्याचा अंदाज आला की जेव्हा एखादी डान्सर नसते आणि तुम्हाला क्विक थिंकिंग करायचं असतं त्यावेळेला तुम्ही फटाफट काय विचार करणं अपेक्षित आहे आणि तुम्ही ते डिलिव्हर करणं अपेक्षित आहे. सो अदरवाईज इट वॉज ऑल अबाउट 3 सेक्शन. पहिला सेक्शन हा नाट्यशास्त्र, काळीन नर्तन, मग दुसरा सेक्शन तिथून देवदासी परंपरेपर्यंत म्हणजे भरतनाट्यमचा उगम, आणि त्याच्या पुढे म्हणजे कंटेम्पररी फॉर्म, असे 3 सेक्शन करून तो प्रयोग केला होता. पण त्याची बॅकस्टोरी ही आहे. ओके, शेवटच्या मुद्द्याला धरून दादा की फ्युचर, जसं तू म्हणाला कंटेम्पररी, आणि हे आता सध्या सगळेच लॉकडाऊन मध्ये आहेत आणि आता मे बी 4.0 लॉकडाऊन पण येण्याची शक्यता आहे. तर तुला असं वाटतं का की ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या नृत्यशैलीवरती होणार आहे आणि त्याचा भविष्यावरती परिणाम होणार आहे?
टू बी स्पेसिफिकली सुरुवात जर आपण अशी केली की परफॉर्मन्स ओरिएंटेड, की परफॉर्मन्सेस वरती याचा काय परिणाम होईल भविष्यात असं तुला वाटतं? हो, मला एकतर लस आल्याशिवाय, वॅक्सिन आल्याशिवाय आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करावे लागणार आहेत. सो कुठल्याही प्रकारचं सोशल गॅदरिंग आपल्याला दिसणार नाहीये. सो मी एक 3 आठवडे आधी माझ्याच इंस्टाग्राम हँडलवर श्रेयशी नाग म्हणून जी स्पेनची डान्सर आहे, जिच्याबरोबर मी कोलॅबोरेट केलेलं आहे, तिच्याशी मी हाच मुद्दा डिस्कस करत होतो आणि आम्हाला असं जाणवलं की मे बी प्रत्येक डान्सरला स्वतःचा एक इन हाऊस स्टुडिओ डेव्हलप करावा लागेल. कारण की सोशल डिस्टन्सिंगच्या नॉर्म्सवर कार्यक्रम तर होऊ शकणार नाहीये. आता कार्यक्रम होऊ शकणार नाही म्हणजे स्टेजवरचे कार्यक्रम होऊ शकणार नाही. तर मग ह्याला दुसरा तोडगा काय आहे, तर मग ज्या लोकांकडे त्यातल्या त्यात एक थोडीशी चांगली स्पेस असेल त्यांनी तिथे काहीतरी त्यांना एक डिजिटल स्टुडिओ निर्माण करता येतोय का जवळ वॅक्सिन येते त्यावर, आणि त्या बरोबर या डिजिटल परफॉर्मन्सच्या मॉड्यूलमध्ये कसं बसवता येईल, हा एक सोल्युशन झाला. दुसरा मुद्दा, हा सर्वात जास्ती अफेक्ट त्या लोकांना होणार आहे जे पूर्णपणे फुल टाइम परफॉर्मर्स आहेत. आणि फुल टाइम परफॉर्मन्स म्हणजे त्यांची उपजीविकेचं साधन हे नृत्य आहे. अदरवाईज जे 90% डान्सर्स जे आपण बघतो त्यांचं उपजीविकेचं साधन हे नृत्य नसल्या कारणामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही. जे 10% उरलेले डान्सर्स आहेत त्याच्यातले जे 2% फक्त परफॉर्मर्स आहेत त्यांना सर्वात जास्ती प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण की ते 8% जे उरलेले आहेत ते पूर्णपणे क्लासेसमधून पैसा कमवत आहेत. ते उपजीविकेचं साधन तर त्यांचा काही इश्यू नाही. ते बरोबर ऑनलाईन एक ट्रान्सफर झालेत, ऑनलाईनमध्ये त्यांचे क्लासेस व्यवस्थित होत आहेत. आणि अर्थातच तो 18 ते 25चा गट आहे किंवा 18 ते 30चा गट आहे, त्यांच्यासाठी हे सर्वात मोठं आव्हान आहे. कारण की त्यांना मला वाटतं एक सर्वात मोठा धडा आता शिकायला मिळालेला आहे की आपल्याकडे एक बॅकअप प्लॅनची गरज आहे. तुम्ही कितीही फुल टाइम परफॉर्मर्स आहात किंवा पार्ट टाइम परफॉर्मर्स आहात, पण इफ यू हॅव टू थिंक अबाउट मनी, समजा तुम्हाला उपजीविकेच्या साधनाचा विचार करायची गरज असेल तर तुम्हाला बॅकअप प्लॅन शिवाय पर्याय नाही. तर मग आता मला वाटतं की हाच पॉइंट आहे जिथे मे बी काही डान्सर्स असाही निर्णय घेतील की ते अजून एक कोर्स करायचा विचार करतील. कारण की वॅक्सिन समजा इतक्या लगेच येणार नसेल आणि 2 ते 3 वर्षाचा काळ जाणार असेल तर म्हणजे ह्याचा अर्थ असाही होतो की त्यांना आता अजून एक कोर्स किंवा अजून एक स्किल शिकण्याची संधी आहे. आणि समजा त्यांच्याकडे ते फायनान्सेस असतील तर त्यांनी कुठली अजून एक स्किल शिकायला हरकत नाहीये. ऑनलाईन कोर्सेस भरपूर आहेत आणि ऑनलाईन कोर्सेसना तर आता सर्वात जास्ती भाव असणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून परत मुद्दा क्लिअर होतोय की मे बी बॅकअप प्लॅनची गरज आहे किंवा जे डिजिटल स्टुडिओज अफोर्ड करू शकतात त्यांनी एक डिजिटल छान स्टुडिओ आणि सेटअप तयार करावा. अर्थात त्यांनी चांगलं परफॉर्मन्स पण असलं पाहिजे. नुसतं डिजिटल स्टुडिओ तयार केलं आणि तुम्ही प्रोडक्ट तुमच्याकडे नसेल तर काही उपयोग नाहीये. सो देर आर सो मेनी इफ्स अँड बट्स ज्याला म्हणतो, किंतु परंतु खूप आहे त्याच्यात. पण येस, आणि अजून एक सर्वात मोठा मुद्दा जो लक्षात आला, जो मी एका व्यक्तीशी डिस्कस करताना हे बोललोय की ज्या लोकांना असं वाटत होतं, मला असं आठवतंय गेले 10 वर्ष अनेक येणं प्रकारेनं मला हे ऐकवलं जात होतं आणि बरेच लोक ऐकवायचे, आता सोलो परफॉर्मन्सला वावच नाहीये, आता सगळं ग्रुपच आहे. आणि खूप म्हणजे त्याचं इतका ओव्हर कॉन्फिडन्सनी ते सगळं बोलायचं आणि मी ते सारखं असंच बघायचं की हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठून येतो की जिथे तुम्ही सोलो परफॉर्मन्सला पूर्णपणे बॅनिश करून टाकता. आणि आता ही स्थिती अशी आहे की आता वाव सगळा सोलो परफॉर्मन्सच मिळत आहे. सो परत चॅलेंज त्या लोकांना आहे की जे फक्त ग्रुप प्रोडक्शन करत आलेत त्यांच्यासाठी हे अवघड असणार आहे. कारण की त्यांना सडनली रिअलाइज होईल की ओ माय गॉड, आता वी हॅव टू कम अप ॲज सोलोज. पण जे रेग्युलरली सोलो परफॉर्मन्स करत आलेत किंवा त्याच्यावर लक्ष देत आलेत त्यांना मला वाटतं हा इतका मोठा चॅलेंज नसणार आहे. येस दादा, सोलो परफॉर्मन्सशी निगडीत आता पुढचा प्रश्न की सिन्स आता लॉकडाऊनमुळे खूप ऑनलाईन लाईव्ह परफॉर्मन्सेस चालू आहेत सोलो ऑब्व्हियसली, आणि त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंटेशन होत आले. तर लाईव्ह परफॉर्मन्सेसच्या बाबतीत तुझं काय मत आहे? कारण आम्ही वी आर स्टील डान्सर स्ट्रगलिंग की ओके इथे एक लाईव्ह परफॉर्मन्स चाललाय, दुसरा तिथे चाललाय, तिसरा तिथे चाललाय. तर तुझं याबद्दल काय मत आहे लाईव्ह परफॉर्मन्सेस बद्दल? म्हणजे ऑनलाईन लाईव्ह येस मत म्हणजे ऑनलाईन लाईव्ह परफॉर्मन्सेस केले पाहिजेत का नाही, का ह्याच्यावर मत व्यक्त करायचं आहे का ओव्हरऑलच? ओव्हरऑल मला वाटतं आता एक गोष्ट क्लिअरली आपल्याला कळून आलेली आहे की
और दरवेळेला जेव्हाही क्रायसिस हा येतो आणि क्रायसिस असतो तेव्हा देर इज ऑलवेज अ क्लिअर डिवाइड बिटवीन द हॅव्स अँड द हॅव नॉट, ज्याला मी म्हणतो ज्यांच्याकडे काय आहे आणि ज्यांच्याकडे काही नाहीये. हे आपल्याला इकॉनॉमिक स्तरावर पण हेच दिसून येत आहे की मायग्रंट वर्कर्स, मायग्रंट लेबर्स ह्यांच्या बाबतीतचा त्यांचा स्वतःचा स्ट्रगल आणि त्यांचा स्वतःचा सर्व्हायव्हलचा स्ट्रगल, आणि एक ऑन दी अदर हँड जे मिडल क्लास, अपर मिडल क्लास आहेत, पाऊस येतोय सॉरी, मिडल क्लास, अपर मिडल क्लास आहे, ज्यांना काही खरं म्हणजे फरक पडलेला नाहीये टू अ सर्टन एक्सटेंट, आणि म्हणून ते वर्क फ्रॉम होम करतात. सो या दृष्टिकोनातून मला असं जाणवतंय की सेम डिवाइड गेट्स टू बी सीन इन अमंग डान्सर्स टू, की dancers who have it all म्हणजे काय, तर they don't have to worry about food, clothing, shelter, त्यांच्याकडे अमाप पैसा आहे, त्यांच्याकडे किंवा असे डान्सर्स जे प्रॉब्लेम माझ्या एजचे आहे आणि त्यांचा बिझनेस सेटल झालेला आहे, तर त्यांना काही काळजी करायची गरज नाही. आणि दी हॅव नॉट म्हणजे जे आयदर आत्ता स्ट्रगलिंग आहेत किंवा जे प्रॉबेबली इतक्या अपर मिडल क्लासचे नाही आहेत की दे कॅन ब्रॉडकास्ट देअर परफॉर्मन्सेस ऑन व्हेरी लॅविश स्केल, आणि जे त्यांच्या छोटुकल्या घरात ते ब्रॉडकास्ट करतायत. सो मला वाटतं परत ही इकॉनॉमिक तफावत आपल्याला जाणवतीये, आणि परत हेच आपल्याकडे स्पष्ट दिसून येते की हॅव्स अँड हॅव नॉटचा जो हा झगडा आहे तो कुठेही गेलेला नाहीये. ती जी डिवाइड आहे, आणि तिथेच मला वाटतं हा मुद्दा चाललाय की मग खरं कुठल्या प्रकारच्या सोसायटीकडे आपण exactly aim करतोय. Are we aiming at a society which is focused on equality, social equality, or are we focused on a society where some people can afford something and some people cannot afford something? आणि ह्याची उत्तरं काय सोपी नाही आहेत, आणि ती मला वाटतं इतक्या लगेच मिळणारी नाही आहेत. हो. पुन्हा याच संदर्भात दादा की घरात तुमचं म्हणजे हॉल किंवा समजा आता उद्या आम्हाला अशा काही मिडल क्लास फॅमिलीतल्या लोकांना जेव्हा काही शूट करायचा संधी येते तेव्हा पहिला प्रश्न असा असतो की शूट कुठे करायचं किंवा ती बॅकग्राऊंड हॉलमध्ये. माझ्यासाठी हा प्रश्न आहे, म्हणून मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये. हा एक खूप वेगळा मुद्दा आहे की जागा म्हणजे घरात जरी असलो पुन्हा मग जसं आपलं बोलणं आलं होतं की फ्रेम, मग हॉलमध्ये नाचायचं का गच्चीत नाचायचं, मग ती फ्रेम कशी लावता, ह्याचा संदर्भ तू कसा जोडतोस, म्हणजे तुला त्याबद्दल काय वाटतं की कुशी फ्रेम? मला वाटतं आत्ताच, व्हेरी गुड, हा प्रश्न खूप चांगला आहे, कारण की आत्ताच काही 2-3 दिवस आधी शर्मिला मुजुमदार ज्या उपासनाच्या डिरेक्टर आहेत त्यांनी मला फोन केला होता, आणि त्या काही रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांबाबत सांगत होते की आपण हे करू शकतो, ते करू शकतो. आणि मी त्यांच्याशी डिस्कस केले की मला माझ्या ड्रॉइंग रूम मध्ये क्लासिकल डान्स पण दिसत नाही आणि रवींद्रनाथ टागोरांची कविताही दिसत नाही, तर मग काय करायचं आता आपण त्या केसमध्ये? कारण की मी दरवेळेला जिथे मी क्लासेस घेतो तिथेच मला प्रॅक्टिस करायची सवय आहे, म्हणजे माझं स्पेसशी नातं इतकं जेनेटिक आहे मी म्हणेन की मला तिथून समजा सडनली कोणी घरी कटपेस्ट केलं आणि सांगितलं हा आता इथे तू वर्णम नाच किंवा आता तिथे नायक पद सादर कर, तर मी असं दरवेळेला विचार करून म्हणले इथे मागे मला एक खुर्ची दिसते, मागे कॉट आहे, तिथे टेलिफोन वाजतोय, समोर माझं शोकेस आहे जिथे क्रोकरी ठेवलेली आहे, इथे मी कसं हे करू? आणि म्हणजे दिस कुड बी डिफरंट फॉर एव्हरीबडी. काही लोक असंही म्हणू शकतात की नो, इट इज व्हॉट यू आर परफॉर्मिंग इज इम्पॉर्टंट. आसपासची स्पेसचा काय संबंध, तुम्ही काय स्पिरिटी परफॉर्म करताय ते महत्वपूर्ण आहे. बट मला वाटतं बिकॉज मी एक फिल्म स्टुडंट पण राहिलेलो आहे, माझ्यासाठी फ्रेम आणि एस्थेटिक्स, व्हिज्युअल एस्थेटिक्स हे तितकंच मॅटर करतं, आणि म्हणून माझ्यासाठी हा प्रश्न अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये. म्हणून मी अजूनही विचार करतोय की समजा मला व्हिडिओ करायचा असेल तर काय करायला लागेल. आता जर राहिला प्रश्न न्यू जनरेशनचा, ज्यांना व्हिडिओ अपलोड करायचाच आहे, तर मला वाटतंय तुम्ही तुमचा स्वभाव बघा आणि बिंदास अपलोड करा. तुम्हाला असं वाटतंय की हो मला इथे करायचंय, मग करा, बिंदास अपलोड करा, तसा काही प्रॉब्लेमच नाहीये. आय थिंक इट्स ऑल डिपेंड्स अपॉन युअर नेचर. येस येस. मला वाटतं प्रश्न, येस करेक्ट. त्यांनी विचारलं bring change in the concept of space or will have some effect on how we approach a presentation? ह्याच्यावर मी असं म्हणेन की जे हुशार नर्तक आणि नर्तिका आहेत
त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये फरक पडणार आहेत, जे प्रॉबेबली हुशार का, कारण की ते स्पेसला रिस्पॉन्ड करतात. तर मला वाटतं ज्यांचा साईट स्पेसिफिक परफॉर्मन्स या कॉन्सेप्टवर विश्वास आहे ते नक्कीच काहीतरी नवीन करतील. ज्यांचा साईट स्पेसिफिक परफॉर्मन्सवर विश्वास नाही आहे, जे म्हणतील नाही मी बेडरूममध्ये पण वर्णन करू शकतो, किचनमध्ये पण वर्णन करू शकतो आणि हॉलमध्ये पण वर्णन करू शकतो, त्यांना काही फरक पडत नाही स्पेसचा, तर ते मे बी फॉर देम इट्स ॲब्सोल्युटली फाईन. पण मग दादा आता खूप सारे परफॉर्मन्सेस होत आहेत, प्रोग्राम्स पण खूप सारे होत आहेत, लाईव्ह परफॉर्मन्सेस. पण मग तुला असं वाटतंय का की पुढे जाऊन ह्या सगळ्याचा त्यांच्या ऍस्थेटिक्स वरती पण परिणाम होणार आहे? आपल्याला वेगळ्या अँगलने हे परफॉर्मन्सेस पाहिले पाहिजे तर पाहावे लागतील? मला असं वाटतंय की आत्ताचा तो एक्साइटमेंट पिरियड आहे. म्हणजे जसं की लव्ह ॲट फर्स्ट साईटचा जो फर्स्ट फेज असतो ना, प्रेम 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 प्रेम, हा तशी ही फेज आहे की ओ डिजिटल मीडिया, ओ मी दिसतोय मी सारखाच दिसतोय. तो मला वाटतं मी सारखाच दिसतीये, माझेच व्हिडिओज आहेत, खूप सगळे माझेच व्हिडिओ असे. तो ही जी लीला आहे या हे फर्स्ट स्टेज पासून सेकंड स्टेजला जेव्हा ते लव्हर्स एकमेकांना कंटाळायला सुरुवात करतील त्यावेळेला खरं कळेल की ऍक्च्युली क्रिएटिव्हिटी काय, कशी दाखवणार आहे. मग जेव्हा लग्न होईल तेव्हा खरं कळेल की त्यांचे टर्म्स अँड कंडिशन. पण मग दादा, मग सोशल मीडियाचा वापर कसा करावा याबद्दल तुझं काय मत आहे? की यंग जनरेशन, मला वाटतं जसं की मी म्हणतोय की हे प्लॅटफॉर्म असे आहेत की तुम्हाला एक्सपेरिमेंट करत राहावं लागणार, राईट? आणि एक्सपेरिमेंट करता करता प्रयोगजीवी कला म्हणजे काय, तुम्हाला प्रयोग करावा लागतो. सो मी असं अजिबात म्हणत नाही की प्रयोग थांबवायला पाहिजे. फक्त जे की मी नेहमी म्हणत आलो की ज्यांना एस्थेटिक आय आहे, ज्यांना एक दृष्टी आहे, ते काहीतरी वेगळं काहीतरी करून त्याच्यातनं मांडू इच्छित, आणि ज्यांच्याकडे एस्थेटिक आय नाही आहे ते परफॉर्मन्स करतात. ते परफॉर्मन्स ते नुसतं एक सेलफोनच्या समोर करणार, दॅट्स ऑल. सो मला वाटतं प्रयोग करायलाच पाहिजे. प्रयोग केल्याशिवाय आपण अशा निष्कर्षावर पोहोचत नाही ना की अरे हे काय डान्स करते आणि कुत्रं काय दिसतंय किंवा तुमच्या माळ्यावरचे सुटकेसेस काय दिसतायत. सो अल्टिमेटली हे झाल्यानंतरच आपण हे डिस्कस करतो, राईट? ते झालं नसतं तर आपण हे डिस्कस केलं असतं का? तर मला वाटतं आता डेटा जनरेशनचा फेज आहे, आपण जास्तीत जास्त डेटा जनरेट करतोय. पण मला वाटतं अजून 1-2 महिन्यानंतर हळूहळू त्याचे मीम्स तयार होतील. I just saw a sofa set behind your while you were dancing. It was way better, cooler than your performance. I just saw that dog. Which breed is it? I don't know which item you were doing, but I just love the dog. So असे काही हिलेरियस मीम्सची वाट बघतोय जेव्हा ते सुरू करतील. तर मग ती मीम झाल्यानंतर मग लोक सिरियसली खरंच बघायला लागतील की आता काय करण्याची गरज आहे आपल्याला ह्याच्याकडे. आय थिंक ऑलरेडी तुम्ही ऑब्झर्व केलं तर इंस्टाग्रामवर ऍड सुरू झालेल्या आहेत रिंग लाईट्सच्या. आर यू ऑब्झर्विंग इट? हो. म्हणजे ह्याचा अर्थ डिजिटल साक्षरता म्हणूयात आपण, ती सुरू झालेली आहे. आणि डिजिटल साक्षरता सुरू झालेली असल्या कारणामुळे आता लोक हळूहळू त्याच्याकडे विचार करणार आहेत की ओके, म्हणजे मग एस्थेटिक्स म्हणजे काय, मग सेलफोन मधून शूट करताना त्याचं एस्थेटिक काय पाहिजे. मग मला माझ्या मते आत्ता कोणी स्टार्टअप सुरू करायची असेल तर डिजिटल स्टुडिओ किट अशी स्टार्टअप ज्यांनी सुरू केलं तर जोरदार पैसे मिळणार त्याला. इफ एनी बिझनेस पर्सन इज लिस्निंग टू दिस, प्लीज गिव्ह मी सम क्रेडिट फॉर दॅट आयडिया. सो मला वाटतं येस सो मला वाटतं तिथे भरपूर स्कोप आहे आता. दादा, आता पुन्हा थोडंसं मागे येऊन, आपली परंपरा ही गुरु शिष्य परंपरा आहे, म्हणजे समोरासमोर शिकवणं, समोरासमोर करेक्शन्स करणं, मिस्टेक सांगणं. पण आता तू ऑनलाईन क्लासेसला सपोर्ट करतोस का, आणि त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे की ऑनलाईन शिकवणं हे राईट किती सोयीस्कर आहे किंवा किती? 2000 मला वाटतं 2000 पहिला जेव्हा मी ऑनलाईन चा एक्सपेरिमेंट केला होता तो 2000 मला वाटतं 6 का 7 ची गोष्ट, का 8 का 9 ची गोष्ट आहे, जेव्हा स्काईपवर मी शिकवत होतो. आणि स्काईपवर शिकवत असताना ती मुलगी युएसची होती, ती 7वी 8वीतलीच होती. आणि माझ्याकडे त्यावेळेला तो वेबकॅम 360, आताही ते मिळतात, ते 360 डिग्री रोटेट होणारे वेबकॅम्स होते.
म्हणजे मी असं टिल्ट अप करायचो तेव्हा ते चेहरा दिसायचा, टिल्ट डाऊन करायचो तेव्हा पाय दिसायचे. ओके, अशा प्रकारच्या सेटअप मध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न केला होता आणि अक्षरशः घाम निघाला होता मला. आणि ते काहीतरी 8 क्लासेस संपवल्यानंतर मी अशी शपथ घेतली होती, मी आता ऑनलाईन क्लासेसना हात सुद्धा लावणार नाही. ओके, पण त्यावेळेला झूम सारखे प्लॅटफॉर्म्स नव्हते, नंबर 1. आणि त्यावेळेला ट्रिक्स काय करता येतील ह्याच्या बाबतीत साक्षरता नव्हती. तर आता फॉर्च्युनेटली त्या बाबतीत मी थोडासा एक्सपिरियन्स झाल्या कारणामुळे मी माझ्या ऑनलाईन क्लासेस मल्टी कॅमेरा सेटअप मध्ये असतात. सो म्हणून मला एक क्लोजअप मध्ये असतो चालू असतो आणि एक लॉंग शॉट मध्ये चालू असतो, म्हणून नृत्य असो किंवा अभिनय असो. सो ऍक्च्युली स्पीकिंग काही फरक पडत नाही. इनफॅक्ट मला असं जाणवतंय की ग्रुप क्लासेस जेव्हा तुम्ही घेत असता त्यावेळेला तुम्ही प्रत्येक मुलीला सारखं फोकस करून ऍड्रेस करत नसता, राईट? तुम्ही ग्रुपला शिकवता, त्यांना एक कोरवे शिकवली किंवा संचारी शिकवला की एक 5 वेळा रिपीट करता, मग परत एकदा नीट बघता, मग मेजर फंडामेंटल एरर्स असतील तिथे तुम्ही करेक्ट करता आणि दॅट्स इट. पण आता स्पीकर्स व्ह्यू मध्ये, झूम मध्ये स्पीकर्स व्ह्यू मध्ये मला प्रत्येक मुलीला बघावं लागतं आणि प्रत्येकीला मला ऍडवाइस करायला लागतं. So which means actually speaking, technology is helping me to focus on each student in a different way. So मला आता उलट वाटतंय की आता मी परत जेव्हा ग्रुप क्लास घेईन ऍक्च्युअल फील्ड मध्ये त्यावेळेला मी विथ अ झूम सायकोलॉजी घेईन की ओके आता ही स्पीकर्स व्ह्यू मध्ये ही मुलगी आहे नाचते, आता हिला मी सांगणार आहे, आता हिला सांगणार आहे, मला त्याला सांगणार आहे. येस, सो ऍक्च्युली उलट होणार आहे. सो इन दॅट केस मला वाटतंय की डान्स टीचर्स आर गेटिंग स्मार्टर अँड आय थिंक द टेक्नॉलॉजी इज गेटिंग स्मार्टर टू. So, I think, what I'm saying is, techno gurus, the gurus who have a lot of material, जे हुशार आहेत आणि who are technologically smart, they are going to be the winners here. मग दादा वर्कशॉपच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुझं? म्हणजे आता आम्ही पण घरीच होतो लॉकडाऊनच्या काळात, तर मग आम्ही वर्कशॉपचा फायदा या टेक्नॉलॉजी मार्फत घेतला पाहिजे का? कारण खूप लोक वर्कशॉप घेत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. I think it's an open field. I think you should experiment and do whatever you want to. मला नाही वाटत की we should. I think it is important that artists should bend themselves, mold themselves to the given changing times. That's what art and artist get tested. So मला वाटतं absolutely घ्यायला पाहिजे. आपल्याला काही केल्याचे आपल्याला कळणारच नाही की काय आपण गमावतोय किंवा काय आपल्याला मिळतंय. एक्झॅक्टली. गमावण्याच्या भीतीमध्ये काही न करणं म्हणजे मला वाटतं निष्क्रियता आहे. निष्क्रिय होणं हे काय आपला धर्म नाही. हो, ऍब्सोल्युट. दादा, लाईव्ह परफॉर्मन्सेस आणि हे जे काही गोष्टी आता चालल्या त्या बट ऑब्व्हियसली फ्री आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, आता फेसबुकने ऍक्च्युअली सिक्युरिटीज आणि हे सगळं सुरू केलंय. पण ह्या सगळ्या लाईव्ह परफॉर्मन्सचा, फ्री ऑफ लाईव्ह परफॉर्मन्सेसचा नंतरच्या परफॉर्मन्सेस आणि प्रोग्राम्सवरती परिणाम होईल का असं तुला वाटतं का? येस, अत्यंत काय म्हणायचं महत्वपूर्ण मुद्दा रेज केलेला आहे. आय थिंक दॅट इज अनदर रिझन. हे महत्वपूर्ण कारण आहे ज्याच्यामुळे मी खूप व्हिडिओज अपलोड केलेले नाही आहेत. कारण की मला कुठेतरी असं वाटतं की आपण रेडी अवेलेबिलिटी करून देतोय. म्हणजे मी दरवेळेला हे तीन आठवडे आधी श्रेयशी बरोबर डिस्कस करताना माझ्या इंस्टाग्राम हँडलवर पण हाच मुद्दा मी डिस्कस केला होता की आपण विजिबल होणं महत्वपूर्ण आहे का आपण अवेलेबल होणं महत्वपूर्ण आहे. आणि दोज टू थिंग्स आर डिफरंट. आपण विजिबल होणं महत्वपूर्ण आहे, अग्रीड, पण आपण अवेलेबल होणं महत्वपूर्ण नाही. आय डोंट थिंक सो यू हॅव टू बी अवेलेबल टू ऑडियन्सेस फॉर फ्री. कारण की जस्ट कम्पेअर. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की तो व्यक्ती त्याचा सेलफोन घेतो, स्मार्टफोन घेतो किंवा त्याचा आयपॅड घेतो. That person is paying Netflix. That person is paying Amazon Prime. That person is paying every OTT platform. But classical dance performers हे आपले फ्री करतायत. I mean this is a paradox again. So मला काळजी पण आहे याच पर्टिक्युलर मुद्द्याची. मला खूप मोठी काळजी आहे की ऑडियन्सेस जे फ्री परफॉर्मन्सेस बघत आले आहेत ते जेव्हा पोस्ट कोविड वॅक्सिन आल्यानंतर जेव्हा शोज होतील तेव्हा ते असं तर म्हणाल नाही पाहिजे ना की ही तर काय करतच असते रोज, जाऊन दे आता कोणाला बघायला जायचं स्टेजला, भरपूर पाहिलेले तिला तिच्या ड्रॉइंग रूम मध्ये. I don't want somebody to say something like that about me. I don't want something about तर अपलोड करतच असतो, याला काय स्टेजवर परत काय वेगळं करणार आहे.
तर मला वाटतं अवेलेबिलिटीचा मुद्दा हा फार माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. आणि आय डोंट वॉन्ट टू बी मेड अवेलेबल. आय एम नॉट युअर नेक्स्ट डोअर नेबर. हे परफेक्ट होतं दादा. दॅट्स द शॉर्ट अँड स्मार्ट आन्सर. म्हणजे युअर नेक्स्ट डोअर नेबर्स माइट बी गुड, मी असं नाही म्हणत आहे. पण मग दादा आता काय आहे, घरात बसल्यानंतर लोक खूप वेगवेगळ्या विषयांवरती प्रयोग करतात. काव्यांजली हे प्रोडक्शन तुझं हिंदी पोएम्स वरती होतं, तर त्या प्रोडक्शन मध्ये मी पाहिलं की वेगवेगळ्या कवितांवरती तुम्ही अर्थात कोरिओग्राफी, कॉन्सेप्ट आणि मग डिरेक्शन ह्या सगळ्याचाच अभ्यास केला गेला होता. पण आता घरात बसून एखादी पोएम घेऊन त्याच्यावर सादरीकरण करणं आणि ह्या गोष्टींचा तुला कसा संदर्भ वाटतो? म्हणजे प्रयोग कुठल्या लेवलपर्यंत गेले पाहिजेत आणि कुठल्या लेवलपर्यंत नाही, आणि सोशल प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल नेटवर्किंग हा प्लॅटफॉर्म आहे का असे एक्सपेरिमेंट्स पुढे आणायचा? आय थिंक दॅट इज गुड. यू रेज अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट. तर मला असं वाटतंय की जे आपल्याला प्रयोग एका ऑडिटोरियम मध्ये करता येत नाहीत कमर्शियल लेवलवर, की जिथे आपल्याला तिकिटांची काळजी करावी लागते, जिथे आपल्याला बॉक्स ऑफिस रिटर्न्सची काळजी करावी लागते, जिथे प्री व्ह्यूज, पोस्ट व्ह्यूज, त्या टिपिकल फॉर्म्युलाची काळजी करावी लागते. तर मला असं वाटतं की समजा हा मीडियम टिपिकल नाही आहे, तर जे आपण काय सादर करतो ते पण टिपिकल नाही पाहिजे, ते पण असं काहीतरी अनकन्व्हेन्शनलच पाहिजे. मग इट विल वर्क लाईक. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणून वी शुड ऑलवेज लुक ॲट दीज कमेडियन्स. तो कोण भुवन बाम किंवा मल्लिका दुआ, ते अनकन्व्हेन्शनल पीपल, they have really twisted that whole medium to their benefit. आणि तसं कन्व्हेन्शनल काही नाहीये त्यांच्या करण्यात, तसं म्हणायला झालं. ओके, इट्स अ स्किट, फाईन. आय एम नॉट सेइंग की दे आर हाय आर्ट, मी असं काही म्हणत नाही दे आर हाय आर्ट, पण मला असं वाटतंय की दे आर ट्विस्टिंग दॅट मीडियम टू देअर बेनिफिट. सो डान्सर्सना ते ट्विस्ट कशी करता येईल त्यांच्या बेनिफिटसाठी, दॅट इज द चॅलेंज देअर. And if we can do that, then we have really killed it. Then we know what we should do. And I think there is where I am also thinking what do I need to do to twist this medium for dance. आणि दादा तू तुझ्या इन्स्टा हँडल वरून खूप वेगवेगळ्या विषयांवरती लाईव्ह सेशन्स घेतोय. तर म्हणजे मी बघितलं की सायकॅट्रिस्ट पासून चार्टर्ड अकाउंटंट आणि या सगळ्या लोकांबरोबर तू वेगवेगळे डान्सर्सच्या अनुषंगाने खूप वेगवेगळे विषय घेऊन येतोस दर रविवारी. तर का असं तुला वाटतं की डान्सर्सनी ह्याविषयी पण जाणून घेणं गरजेचं आहे? तर मला वाटतं त्यांना माहिती असायला हवी. जेव्हा लॉकडाऊन पिरियड सुरू झाला तेव्हा माझ्या पुढे खूप वेगळे प्रश्न मोठे प्रश्न वेगळे माझ्यासमोर आले होते. एक म्हणजे माझ्या एजच्या डान्सर्सना मे बी इतकी काळजी करावी लागणार नाहीये, पण 18 ते 30 वयोगटाच्या डान्सर्सना खूप मोठा प्रश्न आहे. आणि मी विचार करत होते की हाऊ कॅन आय हेल्प देम. सो नुसतं क्लास घेणं, नुसतं वर्कशॉप घेणं, दॅट इज नॉट हाऊ आय वॉन्ट टू गो अहेड विथ इट. सो पोस्ट कोविड या 18 ते 30 वर्षाच्या डान्सर्सना काय डेटा लागणार आहे टू लॉन्च देमसेल्फ. सो मे बी दे नीड टू डिसाईड की त्यांना कंपनी काढायची आहे का त्यांना ट्रस्ट काढायचा आहे. दे नीड टू डिसाईड वेदर डिजिटल मार्केटिंग करायची असेल तर ती कशी करायला पाहिजे, किंवा दे नीड टू डिसाईड की आता पुढच्या सिनारिओमध्ये मला घरी बसून डिजिटल सेटअप पाहिजे का मी डिजिटली अवेअर होणं गरजेचं आहे, किंवा बॅकअप प्लॅनची गरज आहे, किंवा दे नीड टू नो की आपण किती ऑब्सेस व्हायला पाहिजे सोशल मीडिया बरोबर का नाही व्हायला पाहिजे. सो मला वाटतं मी आत्ताची इनिशियल सिरीज अशी घेतोय की त्यांना डेटा उपलब्ध करून देणे, किंवा फायनान्शियल साईडच्या वर पण केला होता आम्ही. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला नेटवर्क मध्ये गेलो होतो, आय कुडंट रेकॉर्ड इट अनफॉर्च्युनेटली, पण ठीक आहे. सो फायनान्शियल साईडवर पण की कशात इन्व्हेस्ट केलं पाहिजे आता, किंवा पुढच्या इन्व्हेस्टमेंटकडे कसं बघायला पाहिजे, सेव्हिंग्सकडे कसं बघायला पाहिजे. सो माझा सगळा मुद्दा होता 18 to 30चा, म्हणूनच मी इंस्टाग्रामवर ते करत होतो, कारण की 18 to 30 इज द फोकस ग्रुप ऑफ इंस्टाग्राम. सो म्हणून त्या दृष्टिकोनातून मी ते सुरू केलं होतं. हा मुद्दा एक. आणि मुद्दा दोन, मी असा विचार केला जे आपल्याला नॉन लॉकडाऊन पिरियड, आपण जेव्हा नॉर्मली करत होतो, जेव्हा लॉकडाऊन नव्हतं तेव्हा रुटीन ऍक्टिव्हिटीमध्ये आपण परफॉर्मन्स करतो, रिहर्सल्स करतो, सगळं चालू असतं. मग लॉकडाऊन पिरियडमध्ये परत तेच करणं हे मला बरोबर वाटलं नाही. मला असं वाटलं की लॉकडाऊन पिरियडमध्ये जे मी नाही करत ते आपण करूया. आणि सो म्हणून मी सगळ्या माझ्या गोष्टी ज्या मला करता आल्या नाहीयेत त्या मी करतोय.
तर माझा गाण्याचा क्लास नियमित चालू आहे एरवीपेक्षा. माझा इंस्टाग्राम हँडलवर मी हे पर्टिक्युलर डेटावर काम चालू आहे. माझं पुस्तकाचं काम चालू आहे. सो मी मुद्दामून हा वेळ जास्ती करून ज्या गोष्टी मला करता आल्या नाही आहेत रुटीन मध्ये त्याच्यावर मी फोकस करतो. ओके. आणि दादा, दुसरा एक प्रश्न म्हणजे मगाशी लाईव्ह परफॉर्मन्सच्या बाबतीत आपण जो बोललो होतो, आम्ही बेसिक खूप नाट्यशास्त्रातली रसनिष्पत्ती ही संकल्पना आम्ही खूप जास्ती जवळून अभ्यासली आणि खूप जास्ती आपण त्याच्याशी जवळ जातो आणि प्रत्येक वेळेस त्याचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण आता या लाईव्ह परफॉर्मन्सेसच्या संदर्भात रसनिष्पत्ती हे कशी रिलेट करायची, ह्याचं इक्वेशन कसं म्हणजे मॅच करायचा प्रयत्न करायचा, we need to have e-नाट्यशास्त्र for this. Yes, it's a very potent question. It's a very potent question. पण म्हणूनच मला असं वाटतंय की जे मी आधी पण बोललोय एका प्लॅटफॉर्मवर की कुठल्याही आपण या लाईव्ह परफॉर्मन्सचा आकडा बघितला व्ह्युअरशिपचा तर तो खूप कमी आहे. तो भरत जेव्हा म्हणत असतो तेव्हा तो सामान्य रसिक आणि सामान्य प्रेक्षकांबाबतीत बोलतोय. पण हा जो आकडा जो आपण बघतोय तो सामान्य रसिक नाहीच आहे. तिथे सगळे आपले डान्सर्सच आहोत. सो आपण डान्सर जेव्हा एकमेकांचं बघत असतो तेव्हा आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहित आहे. आपण सुमनस्थ प्रेक्षकाच्या किंचित वरच्याच पातळीवर आहोत. सो आपल्याला मग या सगळ्या इफ्स अँड ऑर बट विभावाची गरज पडत नाही कारण की आपल्याला ती रचनाच माहित आहे किंवा त्या रचनेत काय घडतंय हे माहित आहे. सो आपण ऑलरेडी ते कंडिशन्ड आहोत. सो मला वाटतं ते पर्टिक्युलर त्या कॅटेगरीसाठी रचनिष्पत्तीचा मुद्दाच येत नाही कारण की त्यांना ती रचनाच माहित आहे. सो ते बरोबर ते समजतात आणि त्याप्रमाणे ते रिस्पॉन्ड करतात. इनफॅक्ट एस्थेटिकली इव्हॅल्युएट पण करतात. पण नॉर्मल ऑडियन्स तिकडे नाहीच आहे आणि नॉर्मल ऑडियन्स तिकडे नसल्या कारणामुळे आय डोंट नो वेदर वी कॅन अप्लाय रसनिष्पत्ती देअर. म्हणजे आय एम नॉट सेइंग की डान्सर्स म्हणजे डान्सर्स बघतात म्हणून रसनिष्पत्ती अप्लाय होतं आणि नॉर्मल होत्या म्हणून नाही होता. आय एम नॉट ब्रिंगिंग दॅट लॉजिक हिअर. व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज एक जनरल ऑडियन्स ज्याच्यात कॅटेगरीज असल्या पाहिजेत तशा कॅटेगरीज आपल्याला या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये दिसतात का नाही ह्याच्यावरच माझा प्रश्नचिन्ह आहे. तर मला अजूनही ह्यावर एवढंच म्हणावं वाटेल की ज्यांना माहीत आहे भरतनाट्यम तेच बघतायत. सो ते ऑटोमॅटिकली समजतायत. मग ऑटोमॅटिकली रस आणि विभाव आणि भाव याच्या बाबतीत ते सगळे परिमाण त्यांच्यावर लागू होतात कारण की दे नो इट. दे नो द इन अँड आउट ऑफ इट. आणि दादा, या सगळ्या प्रश्नांनंतर पुण्यातली नृत्याची इंडस्ट्री आणि बाहेरच्या इंडस्ट्रीज याच्यामध्ये तुला असे काही लूपहोल्स वाटतात का की जे पुण्याच्या लोकांनी किंवा डान्सर्सनी कोपअप केल्या पाहिजेत आणि ह्या सुधारणा केल्या पाहिजेत? लाईक फॉर एक्झाम्पल की तू जसं म्हणालास की आपण फ्लेक्झिबल राहायला पाहिजे, जास्तीत जास्त गोष्टी किंवा टेक्नॉलॉजी आपण शिकून घेतली पाहिजे. तर असं काही कंपॅरिझन, कारण तू खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलंयस, लाईक अब्रॉड पण केलंयस, चेन्नई, दिल्ली अशा वेगवेगळ्या सर्कलमध्ये काम केलंयस. तर तुझं असं पुण्याच्या सर्कलबद्दल काही मत आहे का ठाम की हे केलं पाहिजे आणि हे नाही केलं? नाही, मला असं वाटतं पुण्याची वास्तू फार वेगळी आहे. पुण्याची वास्तू वेगळी आहे, पुण्याचा इतिहास फार वेगळा आहे. सो मला वाटतंय की ज्या प्रकारे नृत्य आपल्या इथपर्यंत सगळ्या गुरूंनी आपल्यापर्यंत आणलेले ती खूप मोठी गोष्ट आहे. आता पुढे काय होणार आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण की पुण्यात थिएटर आणि म्युझिक हेही तितकंच स्ट्रॉंग आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक्झॅक्टली डान्सर्स हे स्वतःला कसं मोल्ड करतायत हा खूप मोठा प्रश्न आहे. मला असं नाही वाटत की आपण दुसऱ्या सिटीजना बघून आपलं वी शुड डिझाईन एनिथिंग कारण की आय थिंक द कल्चरल community of every city is very different and we have to change according to that. So I can't say की चेन्नईमध्ये असं चाललंय म्हणून आता पुण्यात यायलाच पाहिजे. That is really stupid. That is really stupid. कारण की चेन्नईची काही हिस्ट्री वेगळी आहे, आपली हिस्ट्री वेगळी आहे. सो आपण वेगळ्या रीतीने करणार आहोत. आपल्या इथे हिंदुस्थानी म्युझिक हे जास्ती प्रेफरेबल आहे, थिएट्रिकल जास्ती प्रेफरेबल आहे. सो मे बी त्याचा पगडा आपल्यावर असणार आहे आणि म्हणून आपल्या देहबोलीतून येण्या प्रकारे त्या प्रकारची काय म्हणतोय कल्चरल मेमरी ही आपल्या शरीराद्वारे ती व्यक्त होणार आहे आणि त्याच्यापासून आपण घाबरू नये आणि पळवू नये. तर ज्यांना असं वाटतंय की त्यांना कॉपी करायचंय चेन्नई म्हणजे मी खरा भरतनाट्यम डान्सर, तर मग देन आय सेड देयर इज ऑलवेज अ कॅट अँड देयर इज ऑलवेज अ कॉपी कॅट. यू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू बी.
ओके दादा, एक प्रश्न आहे की डू यू थिंक दिस विल अफेक्ट यंग जनरेशन टू पिक परफॉर्मिंग आर्ट्स एज अ करियर? Yes, post-COVID, it is going to affect. My prediction is that all the lower middle class families will first encourage their daughters and sons to focus on skill development, आणि middle class मध्ये सुद्धा हे होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही ही तयारी ठेवली आहे की यावेळेला ललित कला केंद्रामध्ये ऍडमिशन होताना आम्हाला एक विशिष्ट गटच येईल का काय अशी शंका वाटतेय. बाकी ऑब्व्हियसली दिस होल सिनारिओ इज गोइंग टू चेंज. मला नाही वाटत यावेळेला प्रो कल्चर जो काय म्हणायचं प्रो कल्चर ऍडमिशन्स होईल का नाही मला जरा अवघड वाटतंय. आय थिंक एव्हरीबडी इज गोइंग टू लुक ॲट देअर बँक अकाउंट अँड एव्हरीबडी इज गोइंग टू सी की हे बँक अकाउंट सस्टेनेबल कसं करता येईल आणि सस्टेनेबिलिटी. आणि म्हणून मला अजून एक वाटतंय की मे बी आता सगळ्या डान्स आणि म्युझिक आणि ड्रामा कोर्सेसचा घाट सुद्धा बदलेल. नाव दे विल नॉट टॉक अबाउट वी वॉन्ट टू क्रिएट आर्टिस्ट. नाव दे विल टॉक अबाउट क्रिएटिंग प्रोफेशनल्स. की वी वॉन्ट प्रोफेशनल्स हू कॅन डू देअर आर्ट बट दे कॅन सर्वाइव्ह टू. आणि दादा, बिंग एज्युकेटर पुन्हा मग तुला असंही वाटतंय का की शिक्षण पद्धतीमध्ये पण याचा परिणाम होईल आणि शिक्षण देण्यावरती पण त्याचा ऑब्व्हियसली परिणाम होईल? अर्थातच कारण की मला असं डेफिनेटली वाटतंय की आम्ही आता असाच विचार करणार आहोत की तुम्ही सर्वाइव्ह कसं नीट करायला पाहिजे आणि फूड क्लोथिंग शेल्टरचे सगळे रोटी कपडा मकानचे सगळे प्रश्न तुमचे सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणि मग तुम्ही साधना कशी कराल तुमची. कारण की साधना खाऊन काय तुम्ही रोटी कपडा मकान मिळणार नाही. अमेयाने प्रश्न विचारलाय, विच इज युअर फेवरेट थिएटर टू वर्क इन पुणे? अमेया, नन. Okay. Every theater has a favorite point. मला भारतीय विद्याभवन जबरदस्त आवडतं कारण की त्याच्या स्टेजवर परफॉर्म करताना मला कधीही रिबाउंड आलेला वाटत नाही. मला टिळक स्मारक आवडतं कारण की तिथे येणारा ऑडियन्स हा फार इंटरेस्टिंग असतो. मला यशवंतराव आवडतं कारण यशवंतराव आम्ही म्हणतो सेम इयर. यशवंतराव आवडतं कारण की इट हॅज अ लार्जर दॅन लाईफ इम्पॅक्ट. मला कर्नाटक आवडतं कारण की त्याच्यात अँफी थिएटर टाईप लुक आहे. बट ओव्हरऑल म्हणायचं झालं तर मला कुठलंही ऑडिटोरियम हे एक काय म्हणायचं फुल प्रूफ नाही आहे. एव्हरी ऑडिटोरियम फॉर डान्सर इट्स अ चॅलेंज. मला वाटतं इट्स ऑलवेज अ चॅलेंज. दादा, अजून एक प्रश्न आहे. विल डान्स गेट अ न्यू एक्सप्रेशन ड्युरिंग दिस पॅन्डेमिक? येस. Once we have gone beyond that love at first sight, definitely we will see new expressions. We still need to go beyond that. आता लव्ह एट फर्स्ट साईटच चालू आहे अजून डिजिटल मीडियावर. ते लव्ह एट फर्स्ट साईटचा फेज जाऊन दे, मग वी विल सी न्यू एक्सप्रेशन देअर. दादा, अजून काही प्रश्न ऑलरेडी काल आले होते, तर त्यातला एक प्रश्न असा आहे की डू यू लाईक डान्स फेस्टिवल? आत्ता का अदरवाईज? अदरवाईज, आत्ता नाही. Oh yeah, dance festivals are very good. I think dance festivals in a city help help people coming together, help bring new artists. So yeah, dance festivals are really very good. I don't like applying to them though. Because that needs a different kind of lobbying, which I don't know how to do it. Yes. No, just kidding. All the new generation, you should lobby, you should apply to dance festivals. Don't use me as a bad example. Okay, the next question is, why you teach senior students only? म्हणजे त्यांना ऑलरेडी बेसिक नॉलेज आहे, म्हणजे फ्रॉम द टॉप तू का नाही लोकांना शिकवत, सिनियर लोकांनाच का शिकवतो? आय गेस आय थिंक बिकॉज इट हॅपन्ड सो. असं झालं की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिले 2 बॅचेस मी बेसिक घेतले आणि पहिले 2 बेसिक बॅचेस घेत असतानाच माझी एक सिनियर बॅच डेव्हलप झाली. आणि मग असं झालं की सिनियर बॅचेस मोठी होत गेली, सिनियर बॅच मध्येच अजून भर पडत गेली. सो मग असं झालं की आय नेव्हर नीडेड बेसिक्स बॅच. मग मी त्याच्यावर फोकसच केला नाही. सो आय थिंक I have automatically specialized in teaching seniors. It's not that I decided to. मी असा निर्णय घेतला नाही, पण it just happened.
So do you think online teaching might become a primary choice in the future? Till the vaccine. Once the vaccine is there, everybody will go offline. I'm sure about that. Once a vaccine is there, everybody will go offline. But of course, online is here to stay. कारण की काय झालंय की एकदा आपल्याला ऑनलाईन ची स्किल कळली आता. So I think that is going to bring big business. That is my prediction. Okay. On a completely different topic, what are the most important things to keep in mind during a solo performance? Okay, during a solo performance, have you warmed up? Are you aware of the space? Are you aware of the sound and light, which is very important for solo? Group साठी तर आहेत, but solo साठी तर खूपच जास्ती, because once you miss it, you're out. ग्रुप मध्ये कसं आहे, थोडा इक्का दुक्का हल्लं तरी कोणीतरी तरी आहे आणि कोणीतरी तरी नाहीये. सोलो मध्ये नाही, तुम्ही त्या स्पॉट घेतला नाही की गॉन, तुमचा स्पॉटच आहे. त्या स्पॉटचा सोलो परफॉर्मन्स होईल. आम्हाला खूप छान वाटत असणारे दादा हे आता ऐकताना की डान्सर्सने स्पॉट घेणं खूप गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि आता तर खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की आता ऑटोमॅटिकली तुम्हाला ते प्रोग्राम करता येतात. सो आता तुम्ही हुकूच शकत नाही. So stamina and okay, तुम्हाला गेज करता यायला पाहिजे की what is the vibe of the audience, and accordingly मनोधर्म तुम्हाला करता येतंय का. That is the trick. If you know that the audience really is loving the intensity of it, then make it more intense. If you realize the audience is going wishy-washy, then you need to bring them back into the performance. And then you need to hold your own in what you believe in. की तुम्हाला असं वाटते की हे विलंबित लयीतच करणार, विलंबित लयीतच करायला पाहिजे, ऑडियन्सला चटपटीत पाहिजे. तर सो बेसिकली ब्रिंग अ लॉट ऑफ कन्व्हिक्शन इन युअर सोलो परफॉर्मन्स. दिस कन्व्हिक्शन विच इज गोइंग टू टॉक. Yes. There is one more question, Dada. The new generation is busy in chatting with their friends and mostly playing the game and mostly on TikTok. पण प्रश्न काय मला कळला नाहीये. ह्या आम्हाला इन्फॉर्म करतात असं वाटतंय. मला प्रश्न सांग. Yes. What do you think of sudden increase in online platform for art? Yeah, because there is an increase in online platforms because there is nothing offline, and that's why online is in demand. And are you comfortable online? I think it's a matter of habit. It's a matter of habit, and I think it's just you have to just, irrespective whether you like it or not, you just have to get into it and just be a part of it. I don't think so you have a choice. You don't have a choice right now. So I always feel it's a challenge for dancers who like claps, because they would expect ithe te टाळ्या पडतील, and ithe te टाळ्या पडत नाहीये. So now you should kind of condition yourself की असं तुम्ही 10 दिला किंवा एक पोज घेतली की hearts, and there are a lot of hearts coming there. So that means those are claps. So I think it's all about that e-response which you have to get used to. There is no other option. पण दादा म्हणजे हे तू कॉन्ट्राडिक्टरी असंही मान्य करतोस की अवर जनरेशन हॅज अ लॉट ऑफ स्ट्रगल विथ दिस सोशल प्लॅटफॉर्म अँड द प्रेशर, म्हणजे सगळ्याच बाबतीत की आम्हाला, म्हणजे तू जसं नेहमी म्हणतोस की ऑप्शन्स खूप आहेत आमच्याकडे, खूप गोष्टी आम्हाला ट्राय आउट करायच्यात. लाईक हॅलो, एक मिनिट. I have to switch off the Bluetooth because माझा प्रश्न असा होता की म्हणजेच सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म, कारण खूप लोक त्याच्यावरती आता परफॉर्मन्सेस करतात आणि खूप गोष्टी चालू आहेत. सो आम्हाला पण एका पॉइंट नंतर त्याचं प्रेशर यायला लागतं बिंग अ यंग डान्सर, की अच्छा हो की नाही, मग ते जास्ती चालतंय, अच्छा नाही मग त्याला जास्ती टाळ्या मिळतात, मग त्याच फॉर्मॅटमध्ये करायचंय का, किंवा म्हणजे आमचं वय पण असं आहे की वी आर लाईक गेट इन्फ्लुएन्स्ड बाय दोज पीपल. सो तुला असं वाटतं का की हा आमचा एक स्ट्रगल आहे आणि त्याच्यापासून लांब जाण्याकरता काय वाटतं तुला, काय करायला हवं, कुठल्या दिशेने विचार करायला हरकत नाहीये, पण एक थोडंसं मला वाटतं थोडंसं अजून छान विचार करून, तयारी करून, फ्रेम्सचा विचार करून, रिहर्सल्स नीट करून असं केलं तर मला वाटतं तुमची कला ही जास्ती अप्रिशिएट होईल.
आणि कला नुसती अप्रिशिएट नाही होणार, मला वाटतं तुम्हाला तुमच्या व्हिडिओजना जास्ती व्ह्यूज सुद्धा मिळतील. सो मी तेच म्हणतोय, आता तुमचं लव्ह एट फर्स्ट साईटचं स्टेज आहे, आता तुम्ही हा विचार करणारच नाही यार. सो ठीक आहे, बडे रहो, आता अपलोड युअर हाऊ मेनी व्हिडिओज यू वॉन्ट टू. पण आय थिंक कधीतरी तुम्हाला हा विचार करावा लागणार की आता काहीतरी आपल्याला सिरियसली खूप सेन्सिबली काहीतरी युनिक मांडायला पाहिजे. तर ते ही युनिक मांडायला पाहिजे, ही तहान तुमच्या जनरेशनला जेव्हा लागेल तेव्हा मजा येईल. Yes. Dada, one more interesting question. Are there any things to keep in mind when you compose a composition, and what makes composition more attractive? Okay, so composition could be, the word composition can mean anything. For example, it could mean a pure dance composition, a abhinay composition, or a nritya composition, which involves both pure dance and abhinay. So when I'm going for something which is abhinay, I always try to see the lyrical beauty of it, the lyrical meter of it. And I try to see whether musically it gives full justice to the lyrics and the lyrics give full justice to the music. And then automatically my stress is on what exactly could be the layering for that particular composition. Abhinay composition. For nritya composition, I think I focus on the rhythmic meter. If it is a Tillana, I focus on the rhythmic meter. What kind of it inspires you with. For Jatiswaram, I try to see what are the different ways I can explore the choreography in direct, parallel, or opposite to the swara patterns. And for choreographies like Varnam, I think it is very important that I have to think about the whole piece, holistic impact. Now, this was about traditional Margam. When I'm not doing a traditional Margam and when I'm doing a production, my whole focus is on the graph. What is the emotional graph of the whole production? What is the kinetic graph of the whole production? What kind of movements am I focusing on earlier? What kind of footwork and rhythmic footwork I'm focusing on earlier, later, and in the concluding? And what is the intent of my production there? What is the intent? Is my choreography absolutely loyal to the intent? If that is there, then the holistic nature of the choreography is felt by the dancer and the audience as well. I think in a small way, I have answered your question. Yes, sir. Do you think online performance will reduce after COVID lockdown? Yes, of course. Online performances will reduce. They will reduce. I'm not sure whether offline will increase though, because उस वक्त पैसा नहीं होने वाला है किसके पास. Yes, जब तक पैसा नहीं आता है तब तक ऑफलाईन परफॉर्मन्सेस भी सुरू नाही होणे वाले. सो ऑल दोज पीपल हू थिंक लॉकडाऊन संपला म्हणजे आता कार्यक्रमाला सीझन आला एक जोरदार, असं काहीही होणार नाहीये. You will have to wait for 6 months for the economy to get back on its track, and then you will have to look at performances. So I think for offline performances post lockdown also we'll have to wait for a lot of time. This is my prediction, but I could be wrong. आणि दादा अजून एक प्रश्न आहे, हाऊ डज द कॉन्टेंट इन्स्पायर द फॉर्म? आय गेस तू कुठेतरी तुझ्या वेबसाईट वरती कॉन्टेंट इन्स्पायर्स द फॉर्म बिकॉज कुठल्याही प्रकारचा आशय हा त्याच्या किंवा शैली ही सजेस्ट करत असतो. तो कुठलाही विषय घेतला तर त्या विषयाच्या मागे त्याचा काही इतिहास आहे का, त्याचा काही भावनिक पातळीवर त्याचा ग्राफ काहीतरी वेगळा आहे का, त्याचे संदर्भ काय आहेत, ते भूतकाळातले आहेत, ते समकालीन आहेत किंवा ते भविष्याचे आहेत, ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतं. आणि म्हणून देहबोली जी ती व्यक्त होत असते ती एक्झॅक्टली त्या आशयाला काय व्यक्त करते. सो मला बऱ्याच वेळेला वाटतं की काही वेळेला आशय हा समकालीन असला, कंटेम्पररी असला, तेव्हा ती समकालीन देहबोली का सूट होत नाही, कारण की त्याचं जे व्याकरण असतं ते वेगळ्या देहबोलीत व्यक्त होण्याची अपेक्षा असते. पण मला वाटतं तिथेच तफावत होते आणि तिथेच क्लासिकल डान्सर्सना त्यांची भाषा महत्वपूर्ण वाटते आणि ना की आशय. आणि म्हणून ते म्हणतात की नाही मी हा विषय घेणार पण मी भाषा मात्र भरतनाट्यम किंवा कथकच घेणार. तर तिथे मला तो डिस्क्रिपन्सी वाटते. कारण की मला असं वाटतं की एव्हरी काइंड ऑफ प्रत्येक आशय हा त्याची एक देह त्याच्यावरून घेऊन येत असतो, तो त्याच्याशी विसंगत नसते. ती तुम्ही जाणून घेतली तर मजा येते.
नाहीतर मग इट लुक्स लाईक द सेम बॉटल अँड युअर फिटिंग डिफरंट काइंड ऑफ सब्जेक्ट इन द सेम बॉटल. आय डोंट थिंक सो दॅट वर्क्स. ओके. दादा, एनी न्यू ऑनलाईन प्रोजेक्ट असं मानसी विचारते. तर आम्हाला तू आता जे इन्स्टा लाईव्ह कॉन्व्हर्सेशन करतोस वेगवेगळ्या लोकांची, तर ते बघायला मिळतील पुन्हा आय गेस? हो, तर ते सगळे मी माझ्या युट्यूब चॅनल परिमल क्रिएट्स वर अपलोड करतोय. तर ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तो एकदा तो सेशन झालं की मी लगेच 2 दिवसात ते अपलोड करतोय. मी माझ्या फेसबुकवर पण त्याचं नोटिफिकेशन असतं. सो तुम्हाला काहीही असं बघायचं असेल तर ते ऑब्व्हियसली तुम्ही बघू शकता. अदर दॅन दॅट देर इज न्यू ऑनलाईन प्रोजेक्ट. ओके. तर दादा, सगळ्यात शेवटी समअप करायला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता एक असा एक मजेदार छोटासा गेम खेळायचा आपल्याला. Yes. यू हॅव टू पिक वन. हाऊ डू वी इम्प्रूव्ह द एक्सप्रेशन पार्ट ऑफ डान्स? आय गेस दादा, यू वॉन्ट टू टेक दिस वन? How do we improve the expression part of dance? A very lengthy answer. When Kalawadhini Nrityashala will invite me next time, I'll answer this question to you. So let's start with the game. Okay. So, Pune or Baroda? You have to pick Oh my one. God. Pune, obviously. Pune, obviously. Okay. Tillana or Padam? Padam. Performances or teaching? Shapat. Oh God, that's a very tough choice. Teaching, because that's where the money comes from. Then I can invest in my performances. If I go to performances, there's no money. So teaching first, because then I can invest in my performances. Okay. Lalita Kala Kendra or P Park? Lalita Kala Kendra. Lalita Kala Kendra or your institute? Lalita Kala Kendra. That's my mother. Okay. Parsh memes or terrible Marathi tales? Okay. Parshvanath memes, like Parsh memes. You enjoyed a lot of Parsh memes or terrible Marathi tales? Terrible okay, Marathi. Let's keep this. Terrible Marathi. Okay. Anytime. Usha RK or Shreyasi Nag? Oh shit, you're killing me. Shreyasi Nag. We have a longer association. Divya Trilogy or Divya Vivaha? Okay, I'm on Kalawadhini Nrityashala, right? Okay, Divya Vivaha. Okay. खूप मजा आली दादा. थँक्यू सो मच फॉर बिंग विथ अस टुडे. अँड आय होप की सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं असेल. आणि त्याचबरोबर खूप वेगवेगळ्या गोष्टी की खरंच आम्हाला खूप सारे प्रश्न पडले होते, त्याचे 100% आम्हाला आन्सर्स मिळालेली आहेत. सो थँक्यू सो मच फ्रॉम कलावदिनी नृत्यशाला ऑल्सो अँड फ्रॉम मी ऑल्सो. Yes. Thank you so much. And Payal, thank you so much for this wonderful questionnaire and wonderful interview. And Arundhati is already enjoying that, so I can see that. So thanks to Arundhati for this wonderful platform. की काहीतरी वेगळं करायला मिळतंय आणि वेगळे अजून पुढे पण I'm sure it's going to be very interesting. So congratulations to Kalawadhini Nrityashala and Arundhati for this wonderful concept, and I'm pretty sure it's going to be a hit amongst dancers. I can already see we have so many viewers there, so that itself is the proof. So thank you so much, Payal, and thank you so much, Arundhati and Kalawadhini Nrityashala. Thank you, Dada. Thank Bye. you. And now back to routine. Classes घेणे. Chalo. See you. Online class. Right. See you. Have a great day. Okay. Yes. Bye, Dada. Thank you. Bye. Bye. ओके. सो थँक्यू सो मच जे आज आम्हाला जॉईन झाले. खूप मजा आली आणि तुम्ही प्रश्न पण खूप सुंदर विचारले. सो पुढच्या गुरुवारी पण अशाच एका वेगळ्या व्यक्तीबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचा स्ट्रगल, त्यांचा अनुभव आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या गुरुवारी 5 वाजता कलावर्धिनी नृत्यशालेवरती ज्ञानी गुरुवारी पायलमध्ये. बाय बाय. टेक केअर.